वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्राजू अँड श्वेताज डेलिकेसीज। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहेत मकर संक्रांती विशेष तिळगुळाचे लाडू। तर चला मग पाहूयात साहित्य आणि कृती। तर इथे मी 500 ग्रॅम तीळ घेतलेले आहे, चिक्कीचं गूळ घेतलेलं आहे, भाजलेले शेंगदाणे कुटून घेतले आहेत, डाळे घेतलेले आहेत, वेलची पूड घेतलेलं आहे, सुकं खोबरं घेतले। त्याच्यानंतर कढईमध्ये मी तीळ भाजून घेत आहे। आपल्याला छानपैकी तीळ भाजून घ्यायचे आहे, जिथपर्यंत तीळ थोडे फुलत नाही अशा प्रकारे आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। असं मी पुन्हा दुसरा बॅच तीळ भाजून घेत आहे। त्याच्यानंतर सुकं खोबरं मी इकडे भाजत ठेवले आहे। खोबरं भाजून घेतल्यानंतर आपण काढून घेणार आहे। त्याच्यानंतर मी 1 चमचा तूप घातला आहे आणि चिक्कीचं गूळ टाकून घेणार आहे। अशा प्रकारे आपण हे गूळ पूर्णपणे वितळून घेणार आहेत। ते तुम्ही पाहू शकता आपलं गूळ छान वितळलेला आहे। अशा प्रकारे छान वितळून झाल्यावर एका चमच्याने थोडंसं गूळ आपण पाण्यात टाकून बघणार आहे। एक तार झाली पाहिजे, जेणेकरून ते तोडताना आवाज यायला पाहिजे। मी अजून थोडा वेळ असं करत आहे। एक तार झाल्यानंतर मी ते भाजलेले तीळ टाकून घेणार आहे, कुटलेले शेंगदाणे, खोबरं आणि डाळे टाकून घेणार आहे। त्याच्यानंतर आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहे। सगळं मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहे। तिळाचे लाडू आपल्याला गरम असतानाच वाळून घ्यायचे आहे। त्याच्यासाठी मी हाताला थोडे तूप लावलेले आहे आणि असे गोल तिळाचे लाडू मी वाळून घेत आहे। अशा प्रकारे आपला तिळाचा लाडू तयार आहे। अशाच प्रकारे मी सगळे तिळाचे लाडू बनवून घेत आहे। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। अशा प्रकारे 500 ग्रॅमच्या जवळपास 80 लाडू झालेले आहेत।